अरे बाबा, विरोधी पक्षाने येऊन सभागृहामध्ये प्रश्न मांडावे, विदर्भातले प्रश्न मांडावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, विदर्भातल्या समस्यांबद्दल मांडावं, सभागृहात भांडावं ना सरकारबरोबर. आम्ही समर्थ आहोत त्यांना उत्तर द्यायला आणि न्याय द्यायला इथल्या विदर्भाच्या जनतेला. पण त्यांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही. फक्त आणि फक्त राजकारण करायचं, स्टंट करायचा, पायऱ्यांवर येऊन आंदोलन करायचं आणि तुम्ही त्याचं चित्रण करायचं आणि जनतेमध्ये पाठवायचं. एवढं जनतेच्या प्रश्नांना न्याय कुठे मिळतो? अधिवेशन कशाला असतं? हे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी. त्यामुळे सरकार पूर्णपणे कमी दिवसाचं अधिवेशन असलं तरीसुद्धा विदर्भाच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर चर्चा करेल. विदर्भाला न्याय देण्याचं काम सरकारची आमची जबाबदारी आहे आणि विरोधी पक्षाने उलट विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहामध्ये चर्चा मांडावी, मुद्दे मांडावे. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही, म्हणजे सभेत पण नाहीये आणि परिषदेमध्ये पण नाहीये. विरोधी पक्ष नेता नसताना कामकाज सुद्धा नीट होऊ शकेल का सरकारचं, किंवा सरकारला सुद्धा मजा येईल का काम करताना? का आता विरोधी पक्ष नेता करणं हे अध्यक्षांचा अधिकार आहे, सभापतींचा अधिकार आहे. परंतु मी एवढं सांगतो, आमचा काही त्याला विरोध नाही आहे. परंतु नियमाप्रमाणे घटनेप्रमाणे तेवढं संख्याबळ लोकांनी त्यांना दिलं नाही. विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं देखील लोकांनी त्यांना संख्याबळ नाही दिलं. त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे, झिडकारलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती होती लोकसभेत, पण मी मगाशीही सांगितलं, लोकसभेत जेव्हा संख्याबळ कमी होतं तेव्हा त्यांचा विरोधी पक्षनेता झाला नाही. यावेळेस मात्र 2024ला त्यांचं विरोधी पक्षनेत्याचं संख्याबळ झालं, त्यांना विरोधी पक्षनेता मिळाला. आणि म्हणून मी तर सांगतोय ना की तुम्हाला तर विरोधी पक्षनेत्यासाठी झगडावं लागेल, तेवढ्या संख्याबळ मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल पुढच्या निवडणुकीसाठी. पण त्याचे एवढं सक्षम आहेत का? 2-2 दिवस फक्त येत आहेत अधिवेशनामध्ये, नेते सक्षम आहेत? कोण? विरोधी पक्षनेते असं म्हणतायत. हे बघा, मी तर एवढंच सांगतो, इथं कोणावर आरोप करायचे असतील, कुणाकडून सरकारकडून उत्तर घ्यायचे असतील, आपले मुद्दे मांडायचे असतील तर पूर्ण वेळ अधिवेशनात तर बसायला पाहिजे. चला चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.